पवार खूप लवकर गेले आणि त्यामुळे बहिणींना एक प्रकारे आधार हा अजितदादांचा राहिला आणि राजकारणात दादा पहिल्यापासून सक्रिय, कमालीचे ऍक्टिव्ह आणि घरामध्ये सुद्धा अर्थातच म्हणजे दादांची शिस्त असो, दादांचा वक्तशीरपणा असो, दादांचं नीटनेटकं राहणं असो, हे जसं राजकारणात वेळोवेळी अनुभवता यायचं अर्थात ते तसं घरामध्ये सुद्धा अनेक जण अनुभवायचे आणि त्याबद्दल सगळे बोलायचे सुद्धा. तर आपल्या भावाला अखेरचा म्हणजे आपल्या दादाला अखेरचा निरोप देणं हे अर्थातच या सगळ्या कुटुंबासाठी आणि बहिणींसाठी सुद्धा खूप जड जातंय. आणि अलीकडेच ज्याचा उल्लेख आपण करत आलोय गेले 2 दिवसांमध्ये तो म्हणजे त्यांच्या घरामध्ये झालेले 2 विवाह सोहळे, त्यानंतर दिवाळीच्या वेळी ही मंडळी एकत्र यायची, हो, भाऊबीज असेल आणि हे सगळे क्षण म्हणजे आता जेव्हा ह्या भगिनी असतील किंवा हे सगळे पुतणे असतील त्यांचे, तर त्यांच्या मनामध्ये ह्या आठवणी आता फक्त म्हणजे अजित पवार फक्त आठवणी आता उरल्या, फक्त आठवणी असा तो भाव आहे. आणि अनेक नेते मंडळी देखील माझी खात्री आहे त्यांच्याही मनामध्ये असंख्य आठवणी असणार. सुरुवात केल्यापासूनचा काळ, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, ज्यांनी खूप आधीपासून अजित पवारांना या सगळ्या प्रवासामध्ये सोबत केलेली, म्हणजे पक्ष वेगळा झाल्यानंतर पण ही 2 मंडळी अजित पवारांसोबत पहाडासारखी उभी राहिली, ज्याच्यात प्रफुल्ल पटेल आहेत, ज्याच्यात सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आपण बघतोय. तर कुटुंब असेल एकीकडे किंवा एकीकडे ही नेते मंडळी देखील असतील की अशा पद्धतीने त्यांना निरोप द्यायला लागणं, अशा पद्धतीने ती व्यक्ती निघून जाणं, ज्याची प्रत्येक क्षण आपण सोबत हात धरून म्हणतात तसं चाललोय, तर हे पचवणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतंय ते की अश्रू थांबत नाहीये अजित पवारांच्या आणि प्रचंड भावूक झाल्यात त्या की कुणालाही कधी म्हणजे जो माणूस इतका ऍक्टिव्ह आहे, जो माणूस सदैव काम करतोय, जो माणूस सातत्यानं माणसांमध्ये आहे, जो 24/7 अवेलेबल आहे एक प्रकारे, असा माणूस, असा घरातला एक कर्ता व्यक्ती जाणं. अदिती तटकरे म्हणजे दादा कायम म्हणायचे की ती माझी मानसकन्या आहे आणि अदिती तटकरेंचंही दादांवरती असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. वडिलकीचं नातं होतं, म्हणजे वडिलांचं आणि मुलीसारखं ते नातं होतं. सुनील तटकरे असोत, प्रफुल्ल पटेल असोत, धनंजय मुंडे असोत, ही सगळी मंडळी दादांच्या पाठीशी घरातल्या व्यक्तीप्रमाणे उभी राहिली. म्हणजे ते नातं प्रोफेशनल, राजकारण हे शेवटी प्रोफेशन आहे प्रत्येक व्यक्तीचं, पण ते नातं प्रोफेशनल कधीच नव्हतं. त्यामुळे जुनी जाणती पहिल्यापासून सोबत असलेली सगळी मंडळी आज कमालीची भाऊक झाली आहे आणि जी पोकळी म्हणजे खऱ्या अर्थानं ही एक पोकळी म्हणावी लागेल. कारण दादांचं हे काही जाण्याचं वय नव्हतं, दादा आजारी नव्हते, दादा काही हॉस्पिटलाइज नव्हते आणि अचानक ही बातमी येणं, ती पचवणं, तो धक्का सहन करून त्यातून पुढे जाणं हे अजिबातच वाटतं तितकं सोपं काम नाही.